नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अपेक्षा पाटील तुम्हा सगळ्यांचं सूर्यकिरण अकॅडमी #कॉम्पिटिटिव्ह एक्झाम या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते. आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला 18 आणि 19 फेब्रुवारी ह्या 2 दिवशी ज्या काही घडामोडी घडल्या की ज्या आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असतील, तर अशा काही घडामोडींबद्दल महत्त्वाची माहिती सांगणार आहे, जी आपल्याला एक्झाममध्ये विचारली जाऊ शकते. त्या दृष्टिकोनातूनच मी माहिती सगळी आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगणार आहे. पण जर तुम्ही आता 26 फेब्रुवारीला जी संयुक्त गट ब साठीची जी पूर्वपरीक्षा होणार आहे, ती तुम्ही जर एक्झाम देणार असाल तर हे लेक्चर बघू नका, कारण की ह्या लेक्चरमधून तुम्हाला आपल्या त्या एक्झामला काहीही विचारलं जाणार नाही. तरी पण तुम्ही काय करा, हे लेक्चर जरी आता नाही बघितलं तरी पण जर तुम्ही समजा ती पूर्वपरीक्षा पास झाला, तर तुम्ही तुमच्या मेन्ससाठी हे लेक्चर तुमच्या खूप कामी येणार आहे. सो तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब नक्की करून ठेवा, जेणेकरून मी असेच इन्फॉर्मेटिव्ह लेक्चर्स, एक्झाम ओरिएंटेड लेक्चर्सचे व्हिडिओ जेव्हा पण अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला इझिली मिळून जाईल. आणि आज मी तुम्हाला जे पण काही मुद्दे सांगणार आहे चालू घडामोडींबद्दलचे, तर त्या काही मुद्द्यांवर आधारित मी शेवटी 1-2 प्रश्न विचारले, तर ते प्रश्नसुद्धा तुम्ही सॉल्व करा आणि त्याचे उत्तरं खाली कमेंट बॉक्समध्ये मला द्या. याने काय होईल, मलाही छान वाटेल की माझ्या लेक्चरला रिस्पॉन्स भेटतो आहे, माझं लेक्चर तुम्हाला आवडतं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी होईल की तुम्ही जे पण काही मुद्दे बघितले, ऐकले, वाचले, तर ते तुमच्या कितपत लक्षात राहतं हे तुम्हाला ते प्रश्न सोडवल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. तुमचं स्वतःचं ॲनालिसिस तुम्ही स्वतः करू शकणार. आणि असं मला मी जे पण काही मुद्दे सांगणार आहे, तर त्याच्या जर तुम्हाला नोट्स हव्या असतील तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याचं नाव आहे सूर्यकिरण अकॅडमी #कॉम्पिटिटिव्ह एक्झाम. तर ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्ही जॉईन व्हा. तिथे या संदर्भाच्या सगळ्या नोट्स उपलब्ध करून दिल्या जातील. वाटल्यास तर हा जो व्हिडिओ आहे, ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला आपल्या त्या टेलिग्राम चॅनलची लिंक शेअर करेल. तिथे जाऊनसुद्धा तुम्ही आपल्या त्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता. चला तर मग आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. पण अजून एक गोष्ट सांगते, जर तुम्ही ती पूर्वपरीक्षा पास नाही झाला, तर तुम्ही मेन्स नाही देऊ शकणार. पण तुम्ही सगळ्यांनीच पास व्हायला पाहिजे अशी मी मनापासून इच्छा करते. तरी पण हे जे लेक्चर आहे, तर हे जे लेक्चर आहे आता काही दिवसात तलाठीची ॲड येईलच. तर त्या तलाठीच्या एक्झामसाठी या MPSCच्या इतर सगळ्या ज्या म्हणजे MPSCच्या इतर ज्या स्पर्धा परीक्षा असतात, आयोग जो इतर परीक्षा कंडक्ट करतो, त्याच्यामध्ये सुद्धा पोलीस भरतीमध्ये सुद्धा इतर ज्या पण काही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आहेत महाराष्ट्र लेव्हलवरच्या, तर त्या सगळ्यांसाठी हे लेक्चर खूप युजफुल असणार आहे. सो तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशन सेट कराच. चला तर मग आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. 18 आणि 19 फेब्रुवारी 2022च्या महत्त्वाच्या घडामोडी. पहिली न्यूज आहे, नेपाळच्या SCचे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे सुप्रीम कोर्टचे मुख्य न्यायाधीश जे आहेत, त्यांच्यावर नुकतीच महाभियोगाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आणि असे कोणते न्यायाधीश आहे, चीफ जस्टिस कोण आहे नेपाळचे, की ज्यांच्यावर ही प्रक्रिया चालू करण्यात आली आहे? त्यांचं नाव आहे चोलेंद्र शमशेर राणा. हे नाव तुम्ही लक्षात ठेवा. त्यांना निलंबित करण्यात आले. आता त्यांच्यावर ही महाभियोगाची प्रक्रिया सुरू केली आहे, त्यामुळे त्यांना काय करण्यात आलं आहे, निलंबित करण्यात आलं आहे. आणि गेल्या 7 वर्षामध्ये नेपाळचे हे दुसरे असे सरन्यायाधीश आहे, चीफ जस्टिस आहे, की ज्यांच्यावर महाभियोग प्रक्रिया चालवली गेली आहे. आता यांच्यावर ही महाभियोगाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, त्यामुळे त्यांना निलंबित केलं आहे. मग त्यांच्या जागी कोणी तर सुप्रीम कोर्टचं चीफ जस्टिस असायला हवं ना, तर मग त्यांच्या जागी कोणाची नियुक्ती केली आहे, तर त्यांच्या जागी नियुक्ती केली आहे दीपक फारकी यांची. हे नेपाळच्या सुप्रीम कोर्टचे चीफ जस्टिस असणार
आहेत. आता हे झालं नेपाळ संदर्भात. आता आपल्याला एक्झाममध्ये एखाद वेळेस डायरेक्ट नेपाळच्या चीफ जस्टिसवर प्रश्न न विचारता त्या मुद्द्याच्या आधारावर आपल्याला आपल्या भारताचं जे सुप्रीम कोर्ट आहे त्याचे चीफ जस्टिसबद्दल आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. जसं की आपल्या भारताचे जे सध्याचे चीफ जस्टिस आहे त्यांचं नाव काय आहे, किंवा ते आपल्या भारताच्या सुप्रीम कोर्टचे कितवे चीफ जस्टिस आहे, किंवा ते कुठून बिलॉंग करतात, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला विचारले जाऊ शकतात. आणि ही गोष्ट सोडली, आता सध्याचे चीफ जस्टिस नाही विचारले तर यांच्या आधीचे कोण होते, यांच्या आधीचे विचारू शकतात, कारण की यांच्या आधीचे जे चीफ जस्टिस होते ते आपल्या महाराष्ट्राचे होते, तर त्यांच्याबद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर आता हे बघा की आपल्या भारताच्या सुप्रीम कोर्टचे चीफ जस्टिस कोण आहे, ते आहेत NV रामण्णा, आणि ते आंध्र प्रदेशमधून आहेत, आणि ते 48वे चीफ जस्टिस आहेत. हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि जे 47वे होते, जे आपल्या महाराष्ट्राचे होते, ते कोण होते ते तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आता आपण पुढची न्यूज बघू. ती आहे योहान पुनावाला यांना नुकताच बिझनेस लीडर ऑफ द इयर 2022 ने सन्मानित करण्यात आले आहे. व्हेरियस पुनावाला ग्रुप ऑफ कंपनीज ही एक कंपनी आहे, त्याचे ते चेअरमन म्हणजेच अध्यक्ष आणि डायरेक्टर आहेत. आणि ह्याच वर्षी त्यांना अजून एक पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे, आणि तो पुरस्कार कोणता आहे? ऊर्जा अवॉर्ड. कोणता पुरस्कार आहे तो? ऊर्जा अवॉर्ड. आणि हा जो ऊर्जा अवॉर्ड आहे 2022चा, तो त्यांना हा जो पुरस्कार आहे ऊर्जा अवॉर्ड, तो त्यांना म्हणजे योहान पुनावाला यांना अमृता फडणवीस यांच्या हस्ते देण्यात आलेला होता. आता आपण पुढची न्यूज बघू. ती आहे मुंबईमध्ये नुकतीच वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्यात आली आहे. वॉटर टॅक्सी म्हणजे आपण रोडवर जसं टॅक्सी बघतो किंवा रिक्षा बघतो, तर रोडवर जशी टॅक्सी काम करते तसंच पाण्यामध्ये ही टॅक्सी काम करणार आहे. आणि ह्या वॉटर टॅक्सीचं नुकतंच उद्घाटन झालेलं आहे. आणि त्याचं उद्घाटन कोणी केलं आहे? ह्या वॉटर टॅक्सीचं उद्घाटन केलेलं आहे केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल. तुम्ही मला हे सांगू शकता खाली कमेंट बॉक्समध्ये की हे जे सर्वानंद सोनोवाल आहेत ते कुठल्या खात्याचे केंद्रीय मंत्री आहेत, ज्यांनी हे वॉटर टॅक्सी सेवा जी आहे त्याचं उद्घाटन केलेलं आहे. आणि त्यांनी हे जे उद्घाटन केलं आहे ते आभासी पद्धतीने केलं आहे, व्हर्च्युअल पद्धतीने केलेलं आहे. आणि ही जी वॉटर टॅक्सी आहे ती आपल्या देशांतर्गत सेवा पुरवेल. इतर देशातील जे स्थानके आहेत त्या दरम्यान ही वॉटर टॅक्सी सेवा पोहोचवणार नाही आहे, सेवा पुरवणार नाही आहे. एक्झाममध्ये आपल्याला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की ही जी मुंबईमध्ये जी नुकतीच वॉटर टॅक्सी सुरू करण्यात आलेली आहे ती सेवा भारतातील काही स्थळे आणि इतर देशातीलही काही स्थळे यांना सेवा पुरवते. दोन सेंटेन्समध्ये असं आपल्याला प्रश्न विचारतील. एक सेंटेन्स हे आणि दुसरं सेंटेन्स असं असेल की हे जे वॉटर टॅक्सी आहे ती कधी सुरू करण्यात आली किंवा कुठे सुरू करण्यात आली. एक सेंटेन्स असं देतील तुम्हाला की बघा ही जी वॉटर टॅक्सी आहे ती देशांतर्गत तसेच देशाबाहेरही सेवा पुरवेल, हे एक सेंटेन्स देतील. आणि दुसरं सेंटेन्स देतील की ही जी वॉटर टॅक्सी आहे ती बंगळुरू येथे सुरू करण्यात आलेली आहे. आणि तुम्हाला पुढे असं सूचना देतील की दोघांपैकी कुठलं विधान योग्य आहे. तर तेव्हा तुम्हाला माहिती हवं की या दोघांपैकी कुठलं विधान योग्य आहे किंवा कुठलं विधान अयोग्य आहे. ही जी सेवा आहे वॉटर टॅक्सी सेवा ती फक्त देशांतर्गतच पुरवली जाणार आहे. ती कोणत्या ठिकाणी सेवा पुरवेल? बेरूल येथे, बेलापूर,
एलिफंटा लेणी आणि इत्यादी जी अशी ठिकाणे आहेत, ह्या ठिकाणी ही जी सेवा आहे वॉटर टॅक्सी सेवा ती पुरवली जाणार आहे. आणि याने एक गोष्ट अशी होईल की मुंबईमध्ये तुम्हाला माहिती आहे खूपच ट्रॅफिक असते. मुंबईची जी लोकल असते तिथे पण खूपच गर्दी असते, तर ती गर्दी कमी होईल. रोडवर जे दळणवळण चालतं ते ज्या कार, बाईक्स वगैरे धावतात, तर ती गर्दीसुद्धा इकडे डिव्हाइड होईल. तर हा एक फायदा होईल, पोल्युशन कमी होईल. असे बरेचसे फायदे होतील ह्या वॉटर टॅक्सी सेवा सुरू केल्यामुळे. आणि ही जी टॅक्सी आहे ती इको फ्रेंडली दळणवळणाला सुद्धा प्रोत्साहन देईल. जर रोडवरचं ट्रॅफिक जर कमी झाली तर आपोआपच काय होईल, प्रदूषण कमी होईल. म्हणजे ही जी सेवा आहे वॉटर टॅक्सी सेवा ती सुरू केल्यामुळे इको फ्रेंडली दळणवळणाला प्रोत्साहन मिळेल, चालना मिळेल. आता आपण पुढची न्यूज बघू. ती आहे गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी, चीफ मिनिस्टर यांनी गुजरात बायोटेक्नॉलॉजी पॉलिसी 2022 ते 2027 ह्या 5 वर्षांसाठी सुरू केलेली आहे. आता ह्या इनिशिएटिव्हमुळे काय होणार आहे की ह्या इनिशिएटिव्हमुळे गुजरातला आघाडीच्या राज्यांपैकी एक बनण्यास चालना मिळणार आहे. आणि हा जो इनिशिएटिव्ह त्यांनी सुरू केला आहे त्याच्यामुळे 1.20 लाख एम्प्लॉयमेंटच्या संधी मिळतील, रोजगाराच्या संधी मिळतील. आणि अजून काय सांगण्यात आलं आहे बघा, 200 कोटीपेक्षा कमी गुंतवणुकीचे जे MSME म्हणजे मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस, तर हे जे MSME आहे ज्यांची गुंतवणूक 200 कोटीपेक्षा कमी आहे, तर अशा MSMEंना 40 कोटी रुपयापर्यंतची, म्हणजे जास्तीत जास्त 40 कोटी, मॅक्झिमम 40 कोटी रुपयांपर्यंतची सहाय्य केले जाईल, मदत केली जाईल. आता आपण पुढची न्यूज बघू. ती आहे उत्तर पूर्वीय राज्यांमधील, ही न्यूज महत्त्वाची आहे बरं का. ही न्यूज तुम्ही जास्तीत जास्त लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण की जे उत्तर पूर्वीय, नॉर्थ ईस्टर्न साईडचे जे राज्य असतात त्यांवर आयोगाचं विशेष लक्ष असतं. आणि हे तर अशी पहिलीच घटना आहे, आणि कुठलीही पहिली घटना असली तर आयोगाचं त्याचं विशेष लक्ष असतंच. तर ही न्यूज काय आहे ती बघू आपण. उत्तर पूर्वीय राज्यांमधील नॉर्थ ईस्ट जे राज्य आहे त्यांच्यामधील पहिले मोटर रेसिंग ट्रॅक मिझोराम हे एक राज्य आहे उत्तर पूर्वीय साईडचं. तर मिझोराममधील ऐझवाल, आणि ही जी हे जे ऐझवाल आहे ती मिझोरामची राजधानी आहे. जसं आपल्या महाराष्ट्राची मुंबई आहे ना, तशी ही मिझोराम राज्याची राजधानी आहे ऐझवाल. मिझोराममधील ऐझवालमधील लुंगलेई या ठिकाणी बांधले जाणार आहे. काय बांधले जाणार आहे या ठिकाणी? उत्तर पूर्वीय राज्यांमधील पहिले मोटर रेसिंग ट्रॅक. आणि याच्याबद्दल अजून काय दिलंय बघा. मिझोराम स्टेट स्पोर्ट्स काउन्सिल आणि स्टेट ऑन रेक लिमिटेड ह्या 2 संस्थांकडून हा जो ट्रॅक आहे तो विकसित केला जाणार आहे, डेव्हलप केला जाणार आहे. आणि हा खर्च म्हणजे हा जो ट्रॅक आहे तो बनवण्यासाठी किती रुपयांचा खर्च येणार आहे? 10 कोटी रुपयांचा. पुढची न्यूज बघू आपण. ती आहे नुकताच भारतीय रेल्वेने उधमपूर, श्रीनगर, बारामुल्ला येथे लिंक प्रकल्पाअंतर्गत T49 किंवा T49 हा टनेल म्हणजे बोगदा विकसित केलेला आहे. ही न्यूज पण तुम्ही लक्षात ठेवा, कारण की हा जो बोगदा आहे तो आपल्या भारतातील सर्वात लांब बोगदा आहे. रोडवरचा नाही, जे रेल्वेचा जो वे असतो ते त्याच्यावरील हा सगळ्यात मोठा टनेल ठरलेला आहे, बोगदा ठरलेला आहे. हा बोगदा जो आहे त्याचं नाव आहे T49, आणि हा बोगदा सुंबार ते अर्पिमचल ह्या 2 ठिकाणांदरम्यान असेल. कोणता बोगदा? T49. ह्या बोगद्याचं नाव पण तुम्ही लक्षातच ठेवा. आणि कोणता प्रकल्प आहे ज्या अंतर्गत हा जो
टनेल आहे, हा जो बोगदा आहे तो विकसित केला गेला आहे, त्याचं पण नाव तुम्ही लक्षात ठेवा. त्याचं नाव आहे उधमपूर श्रीनगर बारामुल्ला. तुम्ही म्हणाल मॅडम घडी घडी तेच तेच का बोलताय, कारण की आपण जी गोष्ट घडी घडी ऐकतो ना, तर ती आपल्या जास्त वेळासाठी किंवा कायमस्वरूपी सुद्धा लक्षात राहत असते. म्हणून मी ज्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे त्या मी घडी घडी बोलते, जेणेकरून तुमच्या त्या जास्त काळासाठी लक्षात राहील. आणि हा भारतातील सगळ्यात लांब बोगदा असल्यामुळे यावर आपल्याला परीक्षांमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि हा जो बोगदा आहे तो कुठून ते कुठे असेल, सुंबार ते अर्पिंचल ह्या 2 ठिकाणांदरम्यान. आणि हा जो बोगदा आहे त्याची लांबी किती असणार आहे बरं, तर त्याची लांबी असणार आहे 12.758 किलोमीटर एवढी. आणि हा भारतातला सर्वात लांब रेल बोगदा ठरणार आहे. आपल्याला असं पण कन्फ्यूज करण्यासाठी सांगतील की हा एक रोड बोगदा आहे वगैरे, पण तुम्ही लक्षात ठेवा हा एक रेल बोगदा आहे. आणि हा जो आता नव्यानेच बांधण्यात आलेला आहे, विकसित करण्यात आलेला आहे, T49 नावाचा सर्वात लांब बोगदा. तर हा सुरू होण्याआधी याच्या आधी कोणता ना कोणता तरी असा बोगदा असेल ना, की जो आपल्या भारतातील सर्वात लांब रेल बोगदा असेल, तर तो कोणता होता ते सुद्धा आपल्याला माहिती हवं. याआधी होता भारतातील सर्वात लॉंगेस्ट, सर्वात लांब रेल बोगदा, तर त्याचं नाव होतं पीर पंजाल. काय नाव होतं त्याचं? पीर पंजाल. आणि हा जो टनेल होता त्याची लांबी किती होती? 11.2 किलोमीटर. आणि नवा जो बोगदा आहे T49 नावाचा, त्याची लांबी आहे 12.758 किलोमीटर. आणि हा जो पहिला बोगदा होता तो कुठून ते कुठपर्यंत होता? बनिहाल ते काझीगुंड इथपर्यंत. आता आपण पुढची न्यूज बघू, ती आहे गुजरात युनिव्हर्सिटी स्टार्टअप आणि एंटरप्रिनरशिप काउन्सिल या दोघांनी मिळून विक्रम साराभाई चिल्ड्रन इनोव्हेशन सेंटरचे गुजरातमध्ये उद्घाटन केले आहे किंवा हे सुरू केलं आहे. काय सुरू केलं आहे? विक्रम साराभाई चिल्ड्रन इनोव्हेशन सेंटर. हे जे सेंटर आहे जे सुरू करण्यात आलेलं आहे ह्या 2 संस्थांकडून, तर त्याच्यामुळे काय होईल की गुजरातमधील जे मुलं आहे किंवा स्टुडंट्स आहेत, तर त्या मुलांच्या किंवा स्टुडंट्सच्या, विद्यार्थ्यांच्या नवनवीन लावलेल्या शोधांना प्रोत्साहन मिळेल आणि त्यांना ह्या केंद्राकडून सपोर्ट केलं जाईल. त्यांचे जे शोध असतील त्यांना त्यांच्या शोधामध्ये मदत केली जाईल. त्यांना ज्या पण गोष्टीची आवश्यकता असेल त्यांचा शोध पुढे नेण्यासाठी, तर त्या गोष्टींची मदत ह्या मुलांना, ह्या विद्यार्थ्यांना ह्या सेंटरकडून मिळणार आहे. कोणतं सेंटर? विक्रम साराभाई चिल्ड्रन इनोव्हेशन सेंटर. आणि काही काळानंतर हे जे सेंटर आहे तर ते ऑनलाईन प्लॅटफॉर्मसुद्धा उपलब्ध करून देईल त्या मुलांना. आता आपण हे जे ही शेवटची न्यूज होती आजच्या लेक्चरमधली. आणि हे जे आपण सगळे मुद्दे बघितले, तर त्यांच्या आधारावर खाली आपण प्रश्न बघू. 2 प्रश्न बघू, ते तुम्ही सोडवा. पहिला प्रश्न आहे, नुकताच सुरू करण्यात आलेला सर्वात लांब रेल बोगद्याचे नाव काय आहे? इथे पहिलं ऑप्शन दिलंय T49, दुसरं ऑप्शन दिलंय T20, तिसरं ऑप्शन दिलंय T47, चौथं ऑप्शन दिलंय T48. सोपं आहे उत्तर, तुम्ही अगदी सहज देऊ शकाल. आणि मला असं वाटतंय की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजवलं असेल, सांगितलं असेल, तर ते तुमच्या नीट लक्षात आलंच असेल. सो तुम्हाला याचं उत्तर देता आलंच पाहिजे. दुसरा प्रश्न बघू आपण. उत्तर पूर्वीय राज्यांमधील कोणत्या राज्यात पहिला मोटर रेसिंग ट्रॅक उभारला जाणार आहे? आणि ह्या प्रश्नासाठी आपल्याला इथे 4 ऑप्शन्स दिले. पहिलं ऑप्शन आहे मणिपूर, दुसरं ऑप्शन आहे नागालँड, तिसरं ऑप्शन आहे मिझोराम आणि चौथं ऑप्शन आहे त्रिपुरा. याचं उत्तर पण तुम्ही खाली मला कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. आणि हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं, तुम्हाला आवडलं की नाही, तुम्हाला कसं म्हणजे कितपत समजलं, अजून तुम्हाला मी जे पण काही सांगते, शिकवते, त्याच्यामध्ये मी काय सुधारणा करायला हवी,
ते तुम्ही मला जर खाली कमेंट बॉक्समध्ये सांगितलं की माझं लेक्चर कसं वाटलं कसं नाही, तर मी तुम्हाला जे पण काही शिकवते तर त्याच्यामध्ये मी अजून काय ॲड करता येईल मला, म्हणजे मी थोडक्यात मी माझ्या शिकवण्यामध्ये अजून इम्प्रूव्हमेंट करू शकेल. तुम्हाला हे लेक्चर कसं वाटलं, आवडलं असेल तर आवडलं सांगा, किंवा समजत नसेल, माझी शिकवण्याची पद्धत जर योग्य नसेल किंवा थोडी डिफिकल्ट असेल तर तेही सांगा, जेणेकरून मी अजून इझी पद्धतीने तुम्हाला तुमच्या समोर ते मुद्दे मी आणायचा प्रयत्न करेल. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.